क्लियर कट इंस्ट्रक्शंस शिंदे साहब ने दी है। थोड़ा सा भी बुरा बर्ताव किसी से हो जाता है तो उससे पार्टी की इमेज डॅमेज होती है। महाराष्ट्र विधान भवनात सध्या पावसाऐवजी वादळ घोंगावतायत आणि ती वादळं शिंदे सेनेच्या मंत्री आमदारांनीच उडवली आहेत। अधिवेशन सुरू होताच सरकारपेक्षा चर्चेत आहे ती शिंदे सेनेची बदनामी यादी आणि आता ही यादी थेट दिल्ली दरबारी पोहोचलीय। लिस्टमध्ये पहिलं नाव आहे ते आमदार संजय गायकवाड यांचं। अधिवेशनाऐवजी त्यांचा आमदार निवासातील कॅन्टीनमधील लाईव्ह शो चर्चेत आहे। टॉवेल बनियानमध्ये हजेरी आणि तोंडावर ठोसा। खाणं वाईट होतं मान्य, पण लोकशाहीत कायदा हातात घेणं चालतं का? दुसरे मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय खात्याचे प्रमुख, पण न्याय कुणासाठी? छत्रपती संभाजीनगरच्या हॉटेल लिलावात मुलासाठी सवलतीचे आरोप, त्यात संपत्ती वाढीवर आयकर विभागाची नोटीस, म्हणजे मंत्रीपद की व्यवसाय? एवढं सगळं होत असताना भाजप दिल्ली दरबारी म्हणते हे सरकार बदनाम होतंय आणि त्याला जबाबदार आहे एकाच गटातील मंत्री। त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्यावरही दबाव वाढलाय। गेल्या आठवड्यातच ते दिल्लीला गेले आणि नंतर महाराष्ट्रात परतल्यावर तातडीनं बैठक घेतली। तुमच्यामुळे माझं नाव खराब होतंय, बोट माझ्याकडे येतंय, तुम्ही जबाबदार पदावर आहात, जरा तारतम्य ठेवून वागा, जरा आवर स्वतःला, पक्षाची बदनामी मी खपवून घेणार नाही असं म्हणत शिंदे भडकले आणि नेत्यांना कानपिचक्या दिल्या गेल्याचं बोललं जातं। भाजप नेत्यांना भीती वाटतेय की हे असंच चालू राहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा फटका बसेल आणि म्हणूनच वादग्रस्त नेत्यांची लिस्ट आता दिल्ली एक्सप्रेसनं भाजप हायकमांडकडे रवाना झाली आहे। क्लियर कट इंस्ट्रक्शंस शिंदे साहब ने दी है ताकि एक संयम रख के जो भी स्टेटमेंट देना हो वो देना चाहिए। आप जब बर्ताव करते हैं तो भी ये संयम आपको फॉलो करना है, डिसेंसी रखनी है, क्योंकि थोड़ा सा भी बुरा बर्ताव किसी से हो जाता है तो उससे पार्टी की इमेज डैमेज होती है। तो ऐसी चीज़ें नहीं होनी चाहिए, इसके बारे में क्लियर कट इंस्ट्रक्शंस उन्होंने दी है। मराठी जनतेसाठी विचाराचा मुद्दा आहे, जे कायदे करतात तेच कायदे तोडतात आणि जनता फक्त चाललेला ड्रामा बघतीये। तुमचा काय विचार आहे? हे मंत्री खरंच बेजबाबदार वागत आहेत का? शिंदेंची पकड सैल होतीये का? तुमचं मत खाली अवश्य कमेंट करा। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।